कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर मुंबईतल्या विभाग प्रमुखांची बैठक झाली। या बैठकीला रामदास कदम आणि एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री यांच्यासह काही आमदार खासदारही उपस्थित होते। गेल्या काही दिवसात शिवसेना आणि भाजप यांच्यात निवडणुकीवरून चढाओढ निर्माण झाली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्यासाठी भाजप स्थानिक नेते आग्रही असल्याचं पुढे आलंय। पक्षाच्या निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांनी शिवसेनेसोबत युती करण्यास विरोध दर्शवलाय। वरिष्ठ नेत्यांनी मात्र शिवसेनेसोबत युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। राज्यात आगामी निवडणुका आणि घडामोडी लक्षात घेता युतीवर परिणाम होऊ नये म्हणून भाजप युतीसाठी आग्रही आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे। मुंबई मेट्रो मार्ग 2 मधील पहिल्या टप्प्यातील दहिसर पूर्व ते डीएन नगर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। तब्बल 6410 कोटींच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। दाभोळ वीज निर्मिती प्रकल्प सुरू करणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य सरकारनं केली आहे। ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली आहे। केंद्र सरकारच्या पॉवर सिस्टीम डेव्हलपमेंट फंडातून या प्रकल्पाला अर्थसहाय्य केलं जाणार आहे। रस्त्यांची कामं अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत। गुणवत्ता नियंत्रण अभियंत्यांची नेमणूक बंधनकारक करण्यात आली आहे। रस्ते बांधकामांबाबत निविदा प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक आणि पारदर्शक व्हावी यासाठी निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत। मुंबई महापालिकेतल्या नाले सफाई घोटाळ्यासंदर्भात सध्या चौकशी सुरू आहे। मात्र घोटाळ्याचा वाद आणि सुरू झालेल्या चौकशीनंतर सध्या नाले सफाईचं काम पूर्णतः ठप्प आहे। पावसाळ्यापूर्वी 60%, पावसाळ्यादरम्यान 20%, तर पावसाळ्यानंतर 20% असे नाले सफाईचे टप्पे आहेत। नवी मुंबईतल्या दिघा गावातल्या अनधिकृत बांधकामांवर चौथ्या दिवशीही कारवाई करण्यात आली। मंगळवारच्या कारवाईत केरू प्लाझा ही 6 मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली। या प्रकरणाचा कोणताही स्टे देण्यात आला नव्हता। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर नवी मुंबईतल्या दिघा गावात अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईनंतर आता पिंपरी चिंचवडकरांनीही याचा धसका घेतलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेला हे उच्च न्यायालयानं यापूर्वीच कारवाईचे आदेश दिले आहेत, पण अतिशय पद्धतशीरपणे लोकांचा रोष ओढवला जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे। नियमभंग करून लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली गेलेली 13 आदिवासींची एकूण सुमारे 200 एकर जमीन आदिवासींना परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मावळ मुळशीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत। आदिवासींना सुमारे 40 वर्षांपूर्वी ॲग्रिकल्चर लँड डीलिंग ॲक्ट अंतर्गत ही जमीन मिळाली होती। धुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयानं गेल्या 3 वर्षात तब्बल 150 कोटी रुपयांचा निधी परस्पर बँक खात्यात ठेवून शासनालाच अंधारात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी या विभागाचे स्पेशल ऑडिट केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे। एलबीटी गैरव्यवहार प्रकरणी उल्हासनगर महापालिकेच्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे। उल्हासनगर महापालिकेतील एलबीटीच्या 200 करोड रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी 16 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आयुक्त मनोहर हिरे यांनी कर्मचारी निलंबनाची कारवाई केली आहे। वन खात्याच्या वन्यजीव सप्ताह सोहळ्याचा मोठ्या दिमाखात सुरुवात झाली। महानायक आणि सेव्ह टायगर मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन यांनी या सोहळ्याला खास उपस्थिती लावली। संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडेंनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। औरंगाबाद शहर म्हणजे सदानकदा पाण्याची चणचण। नाल्यातून रोज लाखो लिटर पाणी वाहून जातं। हेच पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरता आलं तर निश्चितच दुष्काळी भागांना याचा मोठा फायदा होऊ शकतो। हेच लक्षात घेत औरंगाबादेत प्रायोगिक तत्वावर सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे। महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना जनतेच्या फायद्याची ठरेल, तसंच या माध्यमातून सामूहिक पाणी संवर्धनही आवश्यक असल्याचं मत जलतज्ञ राजन सिंह यांनी व्यक्त केलं आहे। यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पीक पद्धतीत बदल केले पाहिजेत, तसंच ऊसाला पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं योग्य नसल्याचंही सांगितलं। रत्नागिरीजवळच्या सोमेश्वर गावातील रोहिदासवाडी चोरीच्या करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्यानं महिलेवरती हल्ला केलाय। भर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। या चोरट्यांनी वनिता यांच्यावरच हल्ला केला। त्यांच्या डोक्यात जड वस्तूनं प्रहार करून चोरट्यानं 2 ठोकले।
अल्पवयीन मैत्रिणीला दारू पाजून तिच्यावरती स्वतःच्या चुलत बहिणीच्या मदतीनं मित्राबरोबर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या कोपरी भागात घडली आहे। एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली आहे। या प्रकरणी कोपरी पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली असून त्यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।